हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी 2 दिवसांनी मी तुम्हाला एका लास्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कुठेतरी बाहेर जाणार आहे. तर मी ते उद्या चालली आहे आणि माझं थोडंसं शॉपिंग आणि पॅकिंग म्हणजे थोडंसं नाही, सगळंच बाकी आहे. सो मी आता जस्ट अंघोळ वगैरे केली आहे आणि मी आता जरासं आवरणार आहे माझं कपडे. Low key, keep it softly spoken, with no strings tying you to me. सो मी आता पॅकिंग थोडंसं करते कारण की मला उद्या अजून मला खूप सारं सामान भरायचं आहे. थोडंसं सामान भरलेलं आहे म्हणजे असं जस्ट धुतलेले कपडे नुसते ह्याच्यात घालून ठेवलेत कारण सो मी आता ती नीट लावणार आहे कारण मला अजून दुसरं पण सामान खूप भरायचं आहे आणि मी कुठे चालले हे मी तुम्हाला सांगते नक्की. मला असं झालं की माझ्याकडे कपडे आहेत पण कपडे नाही आहेत. मला नाही माहीत मी काय बोलले. हा फोटो आता मी इथं खूपच वरती आहे. हा फोटो ना मी जेव्हा कधी काढलाय हा मी 12th होते ना तेव्हा काढलेला फोटो आहे. आम्ही ना कुठे गेलो होतो, देवीच्या माळावरती फिरायला गेलो होतो आमची सगळी बॅच आणि आमचे सर. सो आम्ही हा तेव्हा काढलेला फोटो आहे. आय डोंट नो तुम्हाला कसा दिसतोय. माझ्याकडे खूप जुने कपडे जे आहेत, खूप मला कपडे असं म्हणजे माझ्याकडे खूप जास्त जुने कपडे टिकतात आणि मग मी जुने कपडे माझ्या बहिणींना देऊन टाकते. हा पण ड्रेस मी जेव्हा 12th होते ना तेव्हा घेतलेला आहे, तो अजून माझ्याकडे आहे. आय डोंट नो मी कसे कपडे ठेवू मला कळतच नाही. ही पण हुडी मी जेव्हा फर्स्ट इयरला होते ना तेव्हा घेतलेली आहे, ती पण अजून माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे ओढण्या पण खूप जास्त आहेत. मला खूप आवडतात ओढण्या वगैरे घ्यायला. असं काहीच काम नाही यांचं, अजून आहेत वरती आहेत. तर आम्ही गेलो होतो बाहेर जराशी शॉपिंग करायला आणि मला ना माझ्याकडे भरपूर असं सामान नव्हतं. मला टी-शर्ट्स वगैरे घ्यायचे होते. सो ते घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि थोडीशी शॉपिंग वगैरे केली. शंभू कुठे आहेस? तुझं नाव काय आहे? नाही ए थांबे, शंभू नाही. काय शंभू नाव आहे ना तुझं? मग कसं म्हणलं मग? कशी सांग की. दादा आहे का नाव तुझं? आणि तुझं नाव काय? आणि मी कोण आहे? हा आत्या. तुझं नाव सांग अजून एकदा. तुला दादा म्हणायचं का? शंभू नाही म्हणायचं? स्कूलमध्ये नाव काय आहे तुझं? शंभूच आहे ना? मग मॅडम पण तुला दादाच म्हणतात का? होय बर. हाय कर, हाय म्हण की. शॉपिंग करून घरी आलो तर इथे यांची मस्ती चालू होती आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा होता. सो मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मसाले भाताची रेसिपी शेअर करणार आहे.
ती बटाट्याचं तिकडं. नाही मग क्रिस्पी छान लागते. हो छान लागते. पटकन करत चपाती मम्मी. खडे मसाला कधी टाकले? सो तुम्हाला मसाला भातची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.